बातमी आहे पावसासंदर्भात। मुंबई शहरासह उपनगरात पावसाने आता हजेरी लावलेली आहे। विक्रोळीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना त्यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर खरतर पावसाच्या प्रतीक्षेत होते आणि आता पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांकडून दिलासा व्यक्त केला जातोय। विक्रोळीमधली ही दृश्ये पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। दिनेश, आपण बघतोय अनेक दिवसांपासून खरतर मुंबईकर प्रतीक्षेत होते, अखेर पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळते। तरी विक्रोळीमधली दृश्य आपण बघत आहोत। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, सध्याचे अपडेट्स काय मिळतात? पावसाने अखेर हजेरी लावली आहे, दिलासा व्यक्त केला जातोय। होय, अखेर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे। काल मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागलेल्या आहेत। सध्या मी पूर्व उपनगरातल्या विक्रोळी भागात आहे। इथे पाऊस झाल्याची आपल्याला दृश्य दिसत आहेत। बहुप्रतीक्षेनंतर या पावसाचं मुंबईत आगमन झालंय। याआधी आपण बघितलं तर मान्सून हा पहिल्या आठवड्यात दाखल होणार, दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार, अनेक तारखा दिल्या गेल्या हवामान आणि वेधशाळेकडून, पण आता पावसाला खऱ्या अर्थानं मुंबईत सुरुवात झालेली आहे। यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याचं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे। अल निनोचा प्रभाव असल्यामुळं महाराष्ट्र आणि देशातच पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी आहे। पण आता जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी हा दिलासा मानला जातोय। एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना या पावसाच्या सरी, आज रविवार, त्यात हा पावसाचा आपल्याला पूर्ण आस्वाद मुंबईकर या निमित्तानं घेताना दिसतील। तसंच मुंबईवर जे पाणी कपातीचं संकट आपल्याला वारंवार पाहायला मिळतं आहे, किंवा तशी घोषणा महापालिकेकडून 25% पाणी कपातीची झालेली आहे। धो पाऊस कधी कोसळतो आणि हे पाणी कपातीचं संकट कसं दूर होतं, कधी दूर होतं, याचीच प्रतीक्षा मुंबईकरांना आहे। हलक्या सरी जरी कोसळत असल्या तरी आता खऱ्या अर्थानं धो कोसळणाऱ्या पावसाची मुंबईकरांना अपेक्षा आहे। निश्चितच दिनेश, या पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।